साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। बंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या नागेश ब्लाइंड ट्रॉफी या राष्ट्रीय अंध क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेसाठी सोलापुरातून अविनाश घोडके या राष्ट्रीय अंध खेळाडूची गोवा अंध क्रिकेट टीमकडून निवड करण्यात आली आहे। त्यांनी गोवा क्रिकेट टीमसाठी संभाजी ब्रिगेडकडे स्पोर्ट्स शूजची मागणी केली होती। त्यानुसार संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू अविनाश घोडके यांना 16 जोड स्पोर्ट्स शूजचे वितरण करण्यात आले। येत्या 8 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान बंगलोर येथे राष्ट्रीय अंध क्रिकेट खेळाडू यांचे सामने होणार असून त्या सामन्यासाठी गोवा टीमकडून आपल्या सोलापूर शहरातून अविनाशजी घोडके या एकमेव खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचे सामने बंगलोर येथे होणार असून अविनाशजी घोडके या राष्ट्रीय खेळाडूने आमच्या संभाजी ब्रिगेडकडे ज्या क्रिकेट स्पोर्ट्स शूजची मागणी गोवा टीमसाठी केलेली होती त्याच अनुसरून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्या मागणीची दखल घेऊन त्यांना गोवा टीम अंध क्रिकेट असोसिएशन यांना अविनाश घोडके यांच्यामार्फत आज या ठिकाणी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने 16 स्पोर्ट्स शूज क्रिकेटचे 16 स्पोर्ट्स शूजचं या ठिकाणी त्यांना आम्ही दिलेलं आहे। आज माननीय संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्यामभाऊ कदम यांनी मी त्यांना एक लेटर लिहिलं होतं की गोवा टीममार्फत आम्हाला बोट 16 जणांची मागणी केली होती, तर त्यांनी आज आम्हाला अवेलेबल करून दिले आणि संभाजी ब्रिगेडला आणि श्यामभाऊ यांना मी आम्हाला शूज दिल्याबद्दल खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो। यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, संपर्क प्रमुख सोमनाथ पात्रे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, आशुतोष माने, सचिव सनी पटू, संघटक सुलेमान पीरजादे, समन्वयक अजित शेटे, आर्यन कदम, ओंकार कदम, संतोष पुजारी आदी उपस्थित होते।